सावंत महाराष्ट्र नवनिर्माण सेना जनहित कक्ष विधी विभागाचा सरचिटणीस या नात्याने आम्ही या ठिकाणी आलो आहोत। आमची संपूर्ण जनहित कक्ष आणि विधी विभागाची टीम या ठिकाणी आलेली आहे आणि निश्चितच आज ज्या पद्धतीने महाविकास आघाडी आणि इतर पक्षांनी जो आज मोर्चा ठेवला होता तो आज निश्चितपणाने सक्सेस झालेला आहे। भविष्यामध्ये सरकारला याची दखल घेऊन ज्या पद्धतीने मतदार यादीमध्ये जो घोळ झालेला आहे त्यावर निश्चितच त्यांना पुढे काम करावं लागेल आणि ज्याप्रमाणे इशारा देण्यात आलेला आहे की जोपर्यंत यादीवर काम होत नाही तोपर्यंत निवडणुका होणार नाहीत। आम्हाला असं वाटतं की शासन या गोष्टीला गांभीर्याने घेऊन लवकरच मतदार यादीचे घोळ दूर करून चांगल्या वातावरणामध्ये निवडणुका घेतील असा मला विश्वास आहे। निवडणूक आयोग आजच्या आंदोलनाची दखल घेणार का, काय वाटतं? 100% निश्चितच निवडणुकांची दखल घ्यावी लागेल, कारण आज या ठिकाणी आपण पाहिले की सर्वच पक्षाचे मातब्बर नेते या ठिकाणी उपस्थित होते आणि विरोधी पक्ष संपला असं म्हणणाऱ्या पक्षाला आज निश्चितपणाने ह्या सर्वांची दखल घ्यावी लागेल। साहेबांचं पण घ्या शिवसेनेचे नेते ते घ्या तुम्ही दोन्ही मिक्स करून तुमचं नाव कुठून आहे आणि उद्धव ठाकरे राज ठाकरे दोन्ही बंधू एकत्र येऊन त्यांनी आज मोर्चा काढलेला, काय सांगायचं? मोर्चा तर प्रचंड मोठ्या प्रमाणात झालेला आहे आणि याची दखल निवडणूक आयोगाला घ्यावीच लागेल। आता जी सन्मान्य राजसाहेबांनी आणि पुराव्याविषयी सिद्ध केलं आहे की वोट चोरी कशी केली जाते, त्यामुळे निवडणूक आयोगाला मला वाटतं दखल घेतली पाहिजे आणि जर याद्यांवर काम करायचं म्हटलं तर याद्या साफ केल्याशिवाय निवडणूक घेणं काही अर्थच नाही। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ज्या निवडणुका आहेत त्यातून 3-4 वर्ष निवडणुका झालेच नाही तर आणखी 6 महिन्याच्या निवडणुका लेट झाल्या काही फरक पडत नाही, पण मतचोरी ही जी बाब आहे ती लोकांपर्यंत पोचलेली आहे आणि लोक त्याची दखल घेऊन योग्य तो निवडणुकीच्या काळामध्ये योग्य तो निकाल देणार।